डिसअपॉइंट होऊन परत चाललोय आम्ही. असंच आम्ही आउटफिट गाईस आली आपली मेहंदी आर्टिस्ट परत. तर गुड मॉर्निंग गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज ब्लॉगिंग करायचा विषय असा आहे का 4 दिवसात दादाचं लग्न आहे, म्हणजे आत्याच्या मुलाचं लग्न आहे. आणि लग्नाचा ब्लॉग मी करणार आहे, तो तुम्हाला भेटेलच. बट त्याच्या आधी मी विचार करते का वाय नॉट शूट द प्री वेडिंग ब्लॉग. तर हे बघा सगळं सामान काढून ठेवलंय, पण पॅक करायचंय. बॅगा काढायच्यात, अर्ध्या काढल्यात. आईने फक्त बॅगा भरल्यात, बाकी कोणीच बॅगा भरलेल्या नाहीत. आमच्या सगळ्यांच्या बॅगा बाकी आहेत. आणि मम्मीने इकडे घेतले बटवे शिवायला, म्हणजे आमचा हळदीचा जो आउटफिट असणार आहे त्याच्यावरती मॅचिंग बटवे मम्मीने शिवायला घेतले. दाखव तुझा एक बटवा शिवलेला आहे ना, म्हणजे माझ्यासाठी आणि निकितासाठी एक. म्हणजे हळदीत कसं नाचताना फोन वगैरे ठेवायला. हा माझा आहे, शिवायला घेतलाय. निकीचं झालंय शिवून. म्हणजे असंच आम्ही आउटफिट घालणार आहेत सेम. आणि ही आपली मेहंदी आर्टिस्ट इथं बसली आहे हातावर मेहंदी लावून. पहिले स्वतःच्या मेहंदी काढून घेतली, मग आता आज आमच्या काढेल. चाललंय आता कपडे शिवायला टाकलेले. बघतोय किती झालंय आता. आज तर व्हायलाच पाहिजेत कपडे. बघू, लग्नाचे कपडे शिवायला टाकले. गाईज डिसअपॉइंट होऊन परत चाललोय आम्ही. कर्नाळचे ब्लाऊज काहीच शिवून नाही झाले, घागरे पण शिवून नाही झाले, काहीच नाही झाले. बघू, ते बोलले तर रात्रीपर्यंत देतील, नाहीतर मग उद्यापर्यंत बघू. आता तुम कुछ कहना चाहती हो इसमें? गाईज वॅक्स वॅक्स का करायचंय? कोणी सांगितलं वॅक्स मम्मीच्या डोळ्यात चुपगा. पण तू नाचते का? बिचारी ग, आमची मेहंदी आर्टिस्ट ग, बिचारी. बिचारीचा हात पण बाकी आहे ग. हाफ आता कंटिन्यू करायला घेतलीये. मेहंदी आर्टिस्टला पैसे देत नाही म्हणून असे वेळ. अर्धी अर्धी मेहंदी काढतात बघा गाईस, कशी अर्धी अर्धी मेहंदी कारण काढतात मेहंदी आमच्या हातावर. आर्टिस्टला पैसेच देत नाही. हा, खायला भेटतं ना 2 टायमाचा. तुझ्या वाट्याची कामं होतात ना, पैसे पाहिजेत. बस हा हा, तेच. चालली परत. माझं एवढीच मेहंदी काढली आणि आता चालली. बघून काम आहे. आमचे कपडे बाकी आहेत शिवाय दिले, ते बघतो किती झालेत किती नाही. हा, आणि हे काय असं मग आधीच जायचं ना, नंतर काढायचं आहे काय? ते ना ऑलरेडी पाटण दुखते, मग जसं टाइम भेटतंय तशी काढून घेते. गाईस आली आपली मेहंदी आर्टिस्ट परत. माझ्या उरलेला मेहंदीचा हात पूर्ण करायला. काय चाललंय बाय? एक करणार आहे पूर्ण. आजच्या दिवसात होतील का दोन्ही हात? आजचे दिवस खूप छान चालू आहे. काहीच होत नाही आमचा, नाही कपडे शिवून होतेत ना काय. अरे छाप मध्ये ही मजा नाही. छाप मध्ये बघून आलो आम्ही आता. नाही चांगले. अरे ते एवढे आता घरचं लग्न आणि असे ते छाप बीप काय काढायचे. अशी जरा भरून पाहिजे ना, किती भारी वाटते. गाईस आम्ही 5व्या वेळी चाललोय खालती लोकर बघायला. ते मम्मीला हेअरस्टाईल बनवायची, तर त्यात लोकरीचं काहीतरी बनवायचं आहे, माहीत नाही काय बनवायचं आहे. आणि फायनली माझी मेहंदी एक हात पूर्ण झालेला आहे. मॅडमनी एक हात बनवलेला आहे. पंच का मंकी मिल गया मुझे. यहाँ पे क्या कर रहा है लेकिन? तुमको चाहिए? तुम भी तो अकेली हो. सेम आहे भाई. असं वाटतं पाहिजे तुला? मी घेऊन देते. पाहिजे घेऊन दे. रड इथे रड. अशी खालती लोळून लोळून रड. लगेच घेऊन दे. एवढं नाही. अरे लगेच घेऊन दे. तो कसा रडतो तसं तू पण रड खालती लोळून. डिसअपॉइंटमेंट
गाईज आज एक काम आमचं होत नाहीये, एक काम अख्खा पूर्ण दिवस म्हणजे ना जिथं चाललोय करायला ते काहीच होत नाही. काय माहिती आज काय झाले. आता लोकर भेटलीच नाही, लोकर शोधायला गेलतो पण आता चला घरी. आता काय अजून बॅगा नाही भरल्या, अजून बॅगा पण नाही भरल्या. बॅगा भरायच्या बाकी आहेत. कपडे तर भेटलेच नाही. कपडे आता ते बोलतात आज देईन पण आता कधी देतील काय माहिती. काका तर दिसत नाही. हा ना, काका दिसत पण नाही, तिथं बसलेच नाहीत शिवायला. फायनली मेहंदी झालेली आहे आणि बॅग मम्मीची थोडीशी भरली आहे गेस, आमची बाकी आहे. जिरली माझी जिरली बाबा. सकाळपासून एवढे थकलोय ना, नुसतं खालती वरती इकडे तिकडे तेच चालू आहे. आणि कपडे अजून भेटले ना. आता चाललोय, आता 11 वाजले रात्रीचे. आता चाललोय कपडे बघायला झालेत का नाही झालेत. ते काका बोलले एक ब्लाऊज झाले, अजून एक बाकी आहे. आणि मेहंदी फक्त एक हातावर काढून झाली, बाकी काहीच झालेलं नाही. मी आणि आई आम्ही चाललोय आता कपडे बघायला, कारण निकिता जाम थकली. तिचे थकली म्हणजे जामच थकली ती आता. म्हणजे तिचं तोंडच असं एवढंसं झालंय परत. हो काहीच. 11:15 वाजलेत आणि फक्त एक कपडा भेटलाय, तो पण लग्नाचा. निकिताचं काहीच झालेलं नाही. हळदीचं आहे, माझा एक बाकी आहे ब्लाऊज शिवायचा. आणि ते काका बोलतात का 15-20 मिनिटात ये, हळदीचा ब्लाऊज शिवून देतो. आणि निकिताचे उद्या बॅगा कधी भरायच्या, उद्या जायचंय, उद्या चावलेत, काहीच समजत नाही बाबा. 1:45 तर दुसरा भेटला हळदीचा, घेऊन आला तर बघा डोळे असे झालेत, एवढी झोप आली आहे. आणि उद्या सकाळी लवकर उठायचे, पेपर आहे, काहीच समजत नाही. मी सकाळी उठेल का नाही ते पण नाही समजत आहे. गुड नाईट गाईस, झोपा आता. गुड नाईट गाईज. मला हे राहतच येत नाहीये नीट. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सकाळ झाले, चालले आता वेण्या बघायला, तिकडूनच पेपरला पण जाईन. गर्दी भाई, इकडे उतरायचं बोललं तर वाटच लागते. त्या बघा वेण्या, बघू आता कितीला आहेत. कितीला आहेत? 220. हा 220. अरे आता 2 दिवस आधी ते 120 बोललेले. 160 वाले नाही हे वाले. अरे तर 2 दिवस आधी बोललेले 120 100 मध्ये पण द्याल बोललेले. त्याच्यातलं नकोय. 100 रुपयाच्या पालात लागते. हाय गाईस. अरे ते वेण्या बघ आपण ज्या बघितलेल्या 120 बोललेला ना तो. 100 मध्ये पण देईल. आता 220. भाई मी बोलते तू 120 बोललेले, बोलते नाही 220. 100 तिथं पानच आहे तिथेच जिथं आपण त्या दिवशी बघितलेलं. नाही तिथे, तिकडेच आहे, नाही भेटते आता. बघू आता. चला पेपर झाला, वेण्या घेतल्या, आता जाते घरी. उद्यासाठी फुलं घेतलं आता. जिप्सी पण घेते, बघू आता कामं आली तर. 50ची येईल का? चालेल. माझे नेल्स बघा बघा, मेहंदी बघा किती रंगली आहे. मम्मी इधर फूल के लिए फूल. अजून काय आणलं आहे? वाव वेणी, जे मी तुम्हाला दाखवलं नाही, तिने दिल्या 150ला. नाही मस्त मस्त छान आहेत. नाही नव्हता, 2च होत्या तिच्याकडे. और क्या लाए हो? हे बघा सगळं इथे मम्मीने घेतले आधी पॅक करायला. हे बघा पसारा बघा, बघा पसारा बघा.